नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अक्षय तृतीयेविषयी, त्याचे महत्त्व, ते का साजरी करतात आणि कशी साजरी करतात हे जाणून घेऊया. वैशाख शुद्ध तृतीयेला येणाऱ्या सणाला अक्षय तृतीया असे म्हणतात. तसे पाहिले तर प्रत्येक तृतीया ही खूप महत्त्वाची असते, परंतु अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळे कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. त्याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला, म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्री विष्णूंच्या 24 अवतारांपैकी भगवान परशुराम, नरनारायण व हयग्रीव हे अवतार पृथ्वी तलावर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्री वेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. अक्षय तृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मुठभर पोह्याची पोरचुंड दिली आणि मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनी सुद्धा सुदामाला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय तृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. या अक्षय तृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिले होते, तर एका अक्षय तृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षय वस्त्रही पुरवले होते. श्री बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षय तृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान आणि पुण्याचा क्षय कधीही होत नाही. या दिवशी पंचांग शुद्धी, दिनशुद्धी पाहण्याचीही आवश्यकता नाही. आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया पूजा कशी करावी. या दिवशी प्रातःकाळी स्नान करून नरनारायणासाठी भाजलेले जव, अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भाजवलेली हरभऱ्याची डाळ घालून नैवेद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्र स्नान अथवा गंगा स्नान करावे. तसेच जवस, गहू, हरभरे, सातू, दही भात, उसाचा रस, आंबे, दुग्धजन्य पदार्थ म्हणजे खवा, मिठाई, तसेच जलपूर्ण कुंभ जो पूर्णपणे जलाने भरलेला असावा, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तूंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राद्ध करून ब्राह्मण भोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फळ मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास जमले नाही तर निदान तिलतर्पण तरी करावे. उन्हापासून रक्षण करणाऱ्या छत्री, चप्पल इत्यादी वस्तू दान द्यावयाच्या असतात. या दिवशी चैत्रात बसवलेल्या चैत्र गौरीचे विसर्जन केले जाते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदी कुंकू करतात. आता आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करावे. या दिवशी दिलेले दान, अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फळ अनंत असते. सर्वच अक्षय म्हणजेच नाश न पावणारे होते. यामुळेच या तिथीला अक्षय्य म्हणतात. या दिवशी सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकतो. असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदी वस्तू तयार करवतात, अगर परिधान करतात. तसेच नवीन जागा, संस्था, अगर मंडळे आदी यांची स्थापना, उद्घाटन वगैरेही केले जाते. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात. नवीन व्यवसाय सुरू केला जातो. थोडक्यात काय तर कोणतेही शुभकर्म या दिवशी चालू केल्यास ते कायमस्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते. आता या दिवशी कोणते दान द्यावे. या तिथीस दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी. म्हणूनच या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. मातीचे माठ व रांजण गोरगरिबांना दान करावे. मुख्य म्हणजे अक्षय तृतीया दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात, त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. या दिवशी आंबे गोरगरिबांना दान करावे. मुख्यत्वे आंबे खाण्यास सुरुवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात, ज्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ गोरगरिबांना दान करावे. वस्त्रे, कापड हेही आपण दान करू शकतो. विशेष अजून एक आपण काम करू शकतो की या दिवशी
विविध प्रकारच्या झाडांची रोपे खरेदी करून त्यांना आपल्या अंगणात एखाद्या मंदिराभोवती डोंगराच्या माथ्यावर लागवड करावी व पुढे वर्षभर त्याची निगा राखावी. सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण नामस्मरण, मंत्रपठन, जप, अनुष्ठान करावे व केलेल्या मंत्रपठनाचे किंवा नामस्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण व त्या निमित्ताने तर्पण हवन दान करावे असे मुख्यत्वे म्हटले जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, पितृसूक्त, श्रीसूक्त आदींचे पाठ करावे. जय श्री कृष्ण.